पवार साहेबांचं उदाहरण घ्या. 2004 साली त्यांना अतिशय गंभीर आजार झाला. 2004 ला खासदारकीचा फॉर्म भरताना. पण त्यांनी ठरवलेलं होतं की मी ह्याच्यातनं बाहेर पडणार. डॉक्टरनी सांगितलं साहेब 6 महिने तुम्ही आमच्या सोबतीला आहेत. ते डॉक्टरला म्हणले तुला वर पोचवल्यावर मी जाणार आहे. कुणाचं धाडस होईल का? कुणाचं धाडस होईल डॉक्टरला असं म्हणायचं? ते म्हणले तू माझी चिंता करू नको, तू उपचार कर, ऑपरेशन कर. 2004 ला 2दा ऑपरेशन झालं. परंतु आज समाजाच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, गोरगरीब जनतेकरता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राकरता आज पण पायाला भिंगरी बांधल्यासारखं 82 वर्ष आहे तरी ते फिरत असतात. तरुणांनी आदर्श घेतला पाहिजे डोळ्यासमोर. इतरांनी देखील 60 वर्ष 58 वर्ष झालं की रिटायर होतात. दादा आता रिटायर झालेलो आहे. अरे काय रिटायर झालोय? 60 म्हणजे काय रिटायर? ठीक आहे, रिटायर झाला तरी आणखीन खूप काम करता येतं ना. आयुमान वाढलंय. पूर्वीच्या काळामध्ये जे काही गंभीर आजार व्हायचे त्याच्यातनं माणसांना उपचार करण्याच्या करता औषधं नव्हती. करोनाचं वॅक्सिन नव्हतं. नंतर ते वॅक्सिन सिरमनी आणि बायोटेकनी, बायोटेकच ना, नाही भारत बायोटेक राईट, भारत बायोटेकने डेव्हलप केलं. हे आपणही बघितलेलं आहे. सतत संशोधन होतं. ते सायरस पुनावालांचं तिथं स्टड फार्म आहे. तिथं खूप मोठ्या प्रमाणावर औषधं जगात ते सगळीकडे त्या ठिकाणी पाठवत असतात. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला विनंती, मी मागाशी म्हणत होतो, आप्पासाहेब तेच म्हणले, अप्पा तेच म्हणले, सुभाषराव बोत्रे मनोगत व्यक्त करताना तेच म्हणले की दादा बरेच